चला तर आज आपण भाजणीचे थालीपीठ बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य 4 वाटी भाजणीचे पीठ, 1 वाटी कांदा बारीक चिरलेला, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, 1.5 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 चमचे तीळ, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर। आता मी भाजणीचे पीठ घेत आहे। त्यामध्ये मिरची पावडर, हिंग, गरम मसाला, हळद पावडर, धने पावडर, तीळ, घालून घेत आहे। आता या पिठामध्ये मी गरम केलेले पाव वाटी तेलाचे मोहन घालणार आहे। त्यामुळे थालीपीठ खुसखुशीत होतात। आता मी मीठ टाकून घेते चवीनुसार, चिरलेला बारीक कांदा, तुम्हाला नको असेल तर तुम्ही लसूण वगैरेही घालू शकता बारीक करून, मिरचीची पेस्टही घातली तरी छान लागते, चिरलेली कोथिंबीर। हे आता सर्व मी मिक्स करून छानपैकी हाताने मळून घेणार आहे। असं मी आता एकजीव करून घेतलेला आहे। असे मी घट्ट पीठ मळून घेतलेले आहे। असे मी आता पिठाचे गोळे करून घेणार आहे आणि या प्लास्टिकच्या शीटवरती तेलाचा हात लावून हे असे थालीपीठ बनवून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी असे 2 ते 4 होल पाडून घेतलेत। आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि पसरवून घेते। आता हे बनवलेलं थालीपीठ मी यावर टाकलेलं आहे आणि आता 2 मिनिटं त्याला मी स्टीम देणार आहे। आता हे छानपैकी वाफवून झालेलं आहे। त्यावर मी थोडंसं तेल सोडून परत हे पलटवून घेत आहे आणि पुन्हा मी हे थोडं तेल सोडणार आहे आणि खमंग भाजून घेणार आहे। खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे।
हे आपले तयार आहेत भाजणीचे थालीपीठ. Like, share and subscribe. Thanks for watching.